अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर आज एक नवीन महत्त्वाची माहिती मी घेऊन आलेली आहे. आपला मार्गशीर्ष महिना संपत आलेला आहे आणि पौष महिना हा सुरू होत आहे. तर ह्या पौष महिन्यामध्ये आपल्याला सूर्यदेवाची उपासना करायची आहे. आणि समजा आपल्या कुंडलीमध्ये सूर्यग्रह कमजोर असेल तर आपल्याला ह्या महिन्यामध्ये सूर्यदेवाची उपासना करायची आहे. आणि ह्या पौष महिना हा सूर्यनारायणाला समर्पित महिना आहे. ह्या महिन्यामध्ये आपण सूर्यनारायणाची उपासना केले तर आपले सूर्यग्रह मजबूत होतात आणि सरकारी नोकरीमध्ये आपल्याला यश प्राप्ती होते आणि प्रमोशन होतं आणि व्यापार वृद्धी होते आणि आपले सगळे कार्य पूर्ण होतात. तर ह्या महिन्यामध्ये सूर्यनारायणाला जल कसे अर्पण करावे ते सविस्तर मी सांगणार आहे. जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब एकदाच करायचा असतो. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर एकदा सबस्क्राईब करायचा असतो आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करायचा असतो. तर चला तर मग आज आपण पौष महिन्याविषयी माहिती घेऊया आणि भगवान सूर्यनारायणची पूजा आणि उपासना आणि जल कसे अर्पण करावे ते जाणून घेऊया. पौष महिन्यात पौर्णिमेला चंद्र पुष्य नक्षत्रात राहतो, म्हणून ह्या महिन्याला पौष महिना म्हणतात. सूर्यदेवाची पूजा केली जाते. पौष महिन्यात सूर्याला देवांचे रूप मानले जाते. पौष महिन्यात सूर्याला अर्घ्य करून व्रत ठेवण्याचे विशेष महत्त्व आहे. आणि आपल्या जीवनामध्ये जर सूर्यग्रह कमजोर असेल तर आपल्याला दररोज सूर्याला जल अर्पण करावे. जल अर्पण करताना आपल्याला ह्या गोष्टी त्या जलमध्ये अर्पण करायच्या आहेत. तर आपण थोडंसं पौष महिन्याविषयी थोडं जाणून घेऊया. पौष महिना सूर्यदेवाचे रूप मानले जाते. पौष महिन्यात सूर्याला अर्घ्य अर्पण करून व्रत ठेवण्याचे विशेष महत्त्व आहे. काही पौराणिक कथांमध्ये पौष महिन्यात प्रत्येक रविवारी भगवान विष्णूचा मंत्र उच्चार करून तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी आणि लाल चंदन, लाल फुले टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याची पद्धत आहे. असे मानले जाते की ह्या महिन्यात प्रत्येक रविवारी व्रत व उपास केल्याने आणि तीळ तांदळाची खिचडी अर्पण भगवान सूर्यनारायणाला अर्पण केल्याने मनुष्याची तल्लख बुद्धी वाढते आणि मनुष्याचे सगळे कार्य पूर्ण होतात. पौष हा संपूर्ण महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. पौष अमावस्या आणि पौर्णिमेला देखील खूप महत्त्व आहे. तसेच आपण मकर संक्रांती आणि भोगी सुद्धा आपण ह्या पौष महिन्यातच साजरा केला जातो. तसेच पौष महिन्यात आपल्या आत्मसंयमी बनवून आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी, दान धर्म करण्यासाठी हा महिना खूप शुभ मानला गेला आहे. ह्या महिन्यामध्ये पौष महिन्यामध्ये सूर्याचे तेज आणि देवगुरु बृहस्पतीच्या दिव्यातले संपन्न हा आध्यात्मिक दृष्टिकोन समृद्ध महिना मानला गेला आहे. ह्या महिन्यामध्ये जेवढे दान धर्म करतो त्याचे पुण्य आपल्याला 1000 पटीने प्राप्त होतात. मकर संक्रांत सुद्धा ह्या महिन्यातच येत असते. प्रत्येक वर्षी पौष महिन्यामध्ये मकर संक्रांती ही 14 किंवा 15 तारखेलाच येत असते. म्हणून दान धर्म आणि पिंडदान, आपल्या पितरांसाठी दान धर्म केले तर तेवढेच जास्त पुण्य आपल्याला प्राप्त होतात आणि जास्त पटीने पुण्य प्राप्त होतो. म्हणून आपण ह्या महिन्यामध्ये सूर्यनारायणाला जल अर्पण करून आपण दान धर्म करावे. तसेच बघा, महिला आपल्या मुलांची प्रगती व्हावी, मुलं आपल्या प्रत्येक परीक्षेमध्ये यशस्वी व्हावी
आणि मुलं आपल्या प्रत्येक सरकारी एक्झामसाठी जर ट्राय करत असेल, एक्झाम देत असेल, कोणते स्पर्धा परीक्षा देत असेल, तर असे मानले जातात सूर्यनारायण देवाची उपासना केल्याने ज्या आई सूर्यनारायणची उपासना करतात, रविवारचे व्रत करतात, त्यांची मुलं कधीही मागे येत नाही आणि ज्या काही त्या परीक्षामध्ये बसलेल्या असतात त्यांच्या सगळ्या परीक्षा यशस्वीपणे पूर्ण होतात अशी मान्यता आहे. सूर्यदेव हे सगळ्या ग्रहांचा राजा आहे. सूर्यग्रह हा सगळ्या ग्रहांचा राजा आहे आणि सगळ्या स्वर्गामधला देवातला सगळा श्रेष्ठ देव आहे. तर सूर्यनारायणला जल अर्पण आपण रोज करावे. बघा, सगळे देव आपल्याला दिसत नाहीत. एक सूर्यनारायण देव असे आहेत की ते दररोज आपल्याला दर्शन देतात. आपण मंदिरात जात असतो, फक्त मूर्ती स्वरूपामध्ये आपण देवाचं दर्शन करत असतो. पण सूर्यनारायण देवता असे आहेत, हे साक्षात आपल्याला दर्शन द्यायला, ते दररोज आपल्या दर्शन देण्यासाठी आपल्या दारावरती त्यांचा सूर्यप्रकाश पडत असतो. हे एकमेव असे देवता आहेत की त्यांचं दर्शन, त्यांचं किरण, त्यांचं आशीर्वाद आपल्यावर साक्षात पडत असतो आणि बाकीचे देवी देवतांचं फक्त मूर्ती स्वरूपामध्ये आपण दर्शन घेत असतो. पण सूर्यनारायण देवता असे आहेत की त्यांचं साक्षात आपल्याला दर्शन होत असतं. म्हणून आपण जल अर्पण आवर्जून करावे आणि जल अर्पण करताना ओम आदित्याय नमः ह्या मंत्राचा जप करावा किंवा तुम्हाला सूर्यनारायणचा दुसरा कोणता मंत्र येत असेल तर ते मनमंत्र पण म्हणू शकता किंवा गायत्री मंत्र म्हणून 11 वेळेस किंवा 24 वेळेस गायत्री मंत्र म्हणत आपण सूर्याला जल अर्पण करावे. समजा आता दररोज शक्य नसेल तर पौष महिन्यामध्ये तर आवर्जून सूर्याला जल अर्पण करावे. पौष महिना हा सूर्यनारायणला समर्पित महिना आहे. तसेच आपण जर समजा पौष महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर शक्य नसेल तर पौष महिन्याच्या दर रविवारी आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. त्या जलमध्ये थोडंसं एक लाल फूल, लाल चंदन, थोडेसे तीळ आणि थोडा गूळ टाकून आपण आपली मनोकामना बोलून सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. असे सलग तुम्ही जर 40 दिवस किंवा 6 महिने जर केला तर तुम्ही जसे सूर्यदेव चमकत असतात तर तुमचं नशीबसुद्धा तसेच चमकेल आणि तुमची ह्या धावपळीच्या जीवनामध्ये तुमचं जीवन एकदम चमकूनच जाईल. हे अनुभवसिद्ध उपाय आहे. तर ते तुम्ही आवर्जून करून पहा आणि तुमच्या जीवनामध्ये काय अनुभव येतं ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. पण तुम्ही दररोज काही जरी नाही केले तर सूर्याला जल अर्पण करून सूर्याला नमस्कार आवर्जून करावा. पण सूर्याला जल अर्पण करण्यासाठी सुद्धा काही विशेष नियम सांगितले आहेत. शास्त्रामध्ये काही विशेष नियम सांगितले आहेत. त्या नियमानेच त्या वेळेतच आपण जल अर्पण केले तर त्याचे अजून जास्त शुभ परिणाम आपल्याला दिसायला भेटतात. बघा, सूर्याला जल अर्पण करताना उगवत्या सूर्याला जर जल अर्पण केले तर त्याचे खूप जास्त शुभ परिणाम आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे आता आपण कधीही उठून जल अर्पण करू नये. जास्तीत जास्त म्हणजे 10च्या आतमध्ये सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि 10पर्यंतच त्यांची किरणे आपण शोषू शकतो. आपण सूर्यनारायणाचं दर्शन करू शकतो. जसं जसं सूर्यनारायण वरती येत जातं तसं तसं त्यांची किरणे जास्त तेज झालेले असतात, म्हणून आपण त्यांच्या तेज डोळ्यानं पाहू शकत नाही. म्हणून ज्यावेळेस सूर्यनारायणाचं आपण दर्शन करू शकतो त्यावेळेस सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं आहे. तर सकाळी उगत्या सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं आहे. तुम्ही तुमच्या छोटे मुलं असेल, मोठे मुलं असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, कोणीही सूर्यदेवाला जल अर्पण करू शकतात आणि त्यांच्या जीवनातले सूर्यग्रह कमजोर असेल तर सूर्यग्रह मजबूत पण होतं आणि आपल्या सगळ्या कार्य पूर्ण होतात. तर हे अत्यंत महत्त्वाची माहिती होती, तुमच्याशी मला शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली? जर आवडली असेल तर
हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आणि जरी शेअर केला नसेल तर सूर्यदेवाची उपासना कशी करावी तुम्ही तुमच्या आजूबाजूला तुमच्या नातेवाईकामध्ये शेअर जरूर करा. तर ही छोटीशी माहिती कशी